ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। जळगाव जिल्ह्यातल्या भडगावचे मेहताब सिंग नाईक कापसाची शेती करतात। कापूस लागवडीसाठी ते अजित सीड्सचं बियाणं वापरतात। यंदा त्यांनी 30 गुंठ्यात अजितच्या कापूस बियाणांची लागवड केली आहे। त्यांच्याकडील कापसाला जवळपास 100 पेक्षा जास्त बोंड लगडली आहेत। पाहूयात त्यांचे अजित वाणाचे अनुभव। जळगाव जिल्ह्यातल्या भडगावचे मेहताब सिंग नाईक यांनी कृषी विभागात नोकरी केली आहे। जवळपास 1975 सालापासून ते शेती करतायत। गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी कापसाच्या वेगवेगळ्या वाणांचा वापर केलाय। सध्या ते अजित सीड्सच्या कापूस वाणाची लागवड करतायत। अजित सीड अनेक ज्या सीड कंपन्या आहेत या महाराष्ट्रात, त्याच्यात अजित एक चांगली कंपनी आहे आणि अनेक वर्षापासून अजितने आजपर्यंत चांगल्या व्हरायटी दिल्या आहेत। अजित 155 असेल, 199 असेल। लोकांना अजितच्या सीडबद्दल म्हणजे गॅरंटीचं आहे, काहीतरी उत्पन्न मिळतं असं त्यांना नेहमी वाटत असतं। त्याच्यात भर म्हणून यावर्षी अजित कंपनीने 152 नावाचे एक नवीन वाण शेतकऱ्यांसाठी ते दिलेलं आहे आणि त्या वाणची माझ्या शेतामध्ये त्याची एक आपण ट्रायल म्हणून एक 30 गुंठ्यावर 450 ग्रॅमची एक बॅग, एक पिशवी मी लावलेली असताना आपण आता प्रत्यक्षात बघितलंच की त्या व्हरायटीत तिची बोल साईज मोठी आहे, तिला बिअरिंग चांगलं आहे आणि माझ्या अंदाजाने किंवा चांगल्याचं उत्पन्न मिळेल असं मला वाटतं। यंदा नाईक यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रात नव्यानं उपलब्ध झालेल्या अजित 152 या वाणाची 30 गुंठ्यात लागवड केली आहे। या नव्या वाणाच्या लागवडीचा त्यांचा चांगला अनुभव आहे। एका बॅगमध्ये बघा जनरली कपाशीचं उत्पन्न 10 क्विंटलपासून तर 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न येतं एका बॅगमध्ये, 1 एकरामध्ये। पावसाळा चांगला असेल, त्याने मेहनत चांगली केली असेल, इंटरकल्चरिंग चांगलं असेल आणि जातीवंत शेतकरी असेल तर त्याला दोघं सीझन मिळून 20, 22, 25 क्विंटलच्या आसपास उत्पन्न जातं, म्हणजे ते ड्रीपवर केलेली असेल तर। आणि कोरडवाहूमध्ये हा वाण कोरडवाहू पण चालतो असं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्याचे तो लवकर येणारा वाण आहे। तर कोरडवाहूमध्ये ती 8-10 क्विंटल यायला काही अडचण नाही। आणि यावर्षी पावसाळा चांगला झाला असल्यामुळे यावर्षी 15 क्विंटलपर्यंत एकराला जायला काही अडचणीच होणार नाही। अजित वाण वापरल्यानं त्यांना कापूस पिकासाठी फारसा खर्च आलेला नाही। रासायनिक खतं किंवा कीटनाशकांच्या फवारण्यांचा त्यांना विशेष खर्च आलेला नाही। सगळ्या कंपन्या आपल्या आपल्या परीने तो प्रयत्न करत असतात। प्रत्येक कंपनीला असं वाटतं की आपलं येणारं कुठलाही नवीन वाण हा चांगला असावा। त्यातल्या त्यात अनेक ज्या कंपन्या त्यातली ही चांगली नामांकित कंपनी आहे की जी महाराष्ट्रभर अजित सीडचं बियाणं हे चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि ते चांगली वाण ती लोक देतात असा आजपर्यंतचा आमचा आणि शेतकऱ्यांचा अनुभव आहे। कारण दुकानात आम्ही ज्या दुकानावरून हे वाण घेतो, मी स्वतः दुकानदार आहे, आजपर्यंत मी अनेक वाण जे विकतो त्याच्याबरोबर हे अजितचं वाण हे पण विकलं जातं, त्यांच्या बरोबरीने जे जास्त विकलं जातं त्याच्यात। यंदा पावसाचं प्रमाण चांगलं असल्यानं त्यांना कापसाचं पीक समाधानकारक हाती आलंय। प्रत्येक झाडाला जवळपास 125 ते 150 पर्यंत बोंड लगडली आहेत। उत्पन्न तर वाढेलच ना, कारण त्याची बोंड साईजच ही मोठी आहे। त्याच्यामुळे एका बोंडचं वजन जेवढ्या जनरल व्हरायट्यांचं येतं त्याच्यात ह्या व्हरायटीच्या बोंडमधलं जे हे वजन हे जास्त येणार। त्याच्यामुळे निश्चित दुसऱ्या व्हरायट्यांपेक्षा ही थोडीफार जास्त उत्पन्न देणारच, हे नॅचरल। आता आपण स्वतः बघितलं, हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असं आलं असेल की इतर कपाशांचं जे बोंड असतं आणि हे जे बोंड आहे याच्यात बोंड साईज मोठी असल्यामुळे त्याचं उत्पन्न निश्चित वाढणार। यंदा नाईक यांना एकरी 15 क्विंटलपेक्षा जादा उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा आहे। अजितची कपाशी रोगप्रतिकारक आहे। कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा त्यांना 10 क्विंटलपर्यंत उत्पादन हाती येतंय। त्यामुळे मेहताब सिंग नाईक समाधानी आहेत। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।